जाऊ करीन तुझ्या दुःख साजरी जन्माची साथ या बांधली ग सोबती हा कस जना. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये. जसं की मित्रांनो, तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितला असेल. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओमध्ये मी जेवढंही मटेरियल यूज केलेलं आहे ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही इझिली घेऊ शकता. आणि तुम्हाला मटेरियल घेताना काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता. तसेच मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन होऊ शकता. तर मित्रांनो, जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही सर्वात आधी काय करायचं, जे काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रीसेट लिंक दिलेले आहेत बिटमार्क आणि शेक इफेक्टच्या, त्या लाईट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायच्या. ते इनपुट करून घेतल्याच्या नंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्या नंतर बघू शकता मित्रांनो, मी इथं तुम्हाला काही ग्रुप्स आणि काही लिरिक्स ॲड करून दिलेले आहेत. तर तुम्ही सर्वात आधी काय करायचे, सुरुवातीपासून तर 13.13 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत जेवढेही ग्रुप्स आणि जेवढेही ब्लॅक स्क्रीनचे फोटो आहेत त्यामध्ये फोटो लावून घ्यायचे. त्यासाठी काय करायचे, आता सुरुवातीपासून तर 13.13 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत एकच ब्लॅक स्क्रीनचा फोटो आहे. आता काय करायचं मित्रांनो, तुम्ही त्या ब्लॅक स्क्रीनच्या फोटोवरती क्लिक करायचे, कलर ॲड फिलच्या ऑप्शनमध्ये यायचे. इथं तुम्हाला काही अंक दिसतील त्याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, इथून तुमचा कोणताही एक फोटो सिलेक्ट करायचा आणि वरती कोपऱ्यात प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर मित्रांनो काय करायचं, आता सुरुवातीपासून तर 13 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत जेवढेही ग्रुप आहेत त्यामध्ये फोटो लावायचे. त्यासाठी काय करायचं, कोणत्याही एका ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये यायचं, सुरुवातीला यायचं, प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं आणि मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. आणि इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड केल्याच्या नंतर शेवटी यायचं, जी काही फोटोच्या समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचं आहे आणि फोटोला ग्रुपच्या खाली घ्यायचं आहे. त्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे, मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचं आहे आणि फोटोला ग्रुपच्या हिशोबाने करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही प्रत्येक ग्रुपमध्ये फोटो लावून घ्यायचे. तर मी फटाफट फोटो लावून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, मी प्रत्येक ग्रुपमध्ये आणि जो काही आपला ब्लॅक स्क्रीनचा फोटो होतो त्याच्यामध्ये फोटो लावलेला आहे. आता काय करायचं, समोर यायचे, 13.13 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे आणि आता इथून समोर जेवढे आपले खाली बिटमार्क आहेत त्यांना तुम्ही फोटो लावायचे. शेवटपर्यंत आता जेवढे आपले खाली बिटमार्क आहेत त्यांना फोटो लावायचे, फक्त ग्रुप सोडून द्यायचे, ग्रुपला काहीही करायचं नाही मित्रांनो. बाकी जेवढे खाली बिटमार्क आहेत त्यांना फोटो लावायचे. त्यासाठी काय करायचे, 13.13 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे, प्लसच्या बटनावरती क्लिक करायचे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड केल्याच्या नंतर समोरच्या बिटमार्कवरती यायचं आणि फोटोचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो जेवढे खाली बिटमार्क आहेत त्यांना तुम्ही फोटो लावून घ्यायचे. तर मी फटाफट फोटो लावून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, आता जेवढे आपले खाली बिटमार्क होते त्या बिटमार्कप्रमाणे मी फोटो लावलेले आहेत. आता काय करायचं, आता जेवढे आपले ग्रुप्स आणि ब्लॅक स्क्रीनचे फोटो राहिलेले त्यामध्ये फोटो लावायचे. त्यासाठी काय करायचे, जे काही खाली ब्लॅक स्क्रीनचा फोटो आहे ग्रुपच्या खाली त्याच्यावरती क्लिक करायचे, कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये यायचं. इथं तुम्हाला काही अंक दिसतील त्याच्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे. फोटो सिलेक्ट केल्याच्या नंतर वरती प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जो काही खाली ब्लॅक स्क्रीनचा फोटो लावलेला आहे तोच ग्रुपमध्ये लावायचा आहे. त्यासाठी ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे, सुरुवातीला यायचं आहे, प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं आणि मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि इथून जो काही तुम्ही खाली ब्लॅक स्क्रीनच्या फोटोमध्ये फोटो लावलेला आहे तोच फोटो इथून घ्यायचा आहे. फोटो घेतल्याच्यानंतर शेवटी यायचं आहे आणि जी काही फोटोची लेअर आहे हिला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचं आहे. ओढून घेतल्याच्यानंतर मित्रांनो जी काही फोटोच्या समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचं आहे आणि फोटोला अगदी एकदम खाली शेवटी घ्यायचं आहे. शेवटी घेतल्याच्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि याला मूव अँड ट्रान्सफरमध्ये येऊन याला तुम्ही तुमच्या फोटोला ग्रुपच्या हिशोबाने करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे फोटो प्रत्येक ग्रुपमध्ये लावायचे. तर मित्रांनो मी फटाफट ग्रुपमध्ये फोटो लावून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, जेवढे ग्रुप्स आणि ब्लॅक स्क्रीनचे फोटो होते त्यामध्ये मी फोटो लावलेले आहेत. आता काय करायचं, आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे आहेत. त्यासाठी इथून बॅक निघायचं आहे, आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.
आणि पहिल्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये यायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथून बॅक निघायचं आहे. आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर समोर यायचं आहे. 13.13 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे. इथं 13.13 सेकंदाच्या बिटमार्कवरती आल्याच्यानंतर मित्रांनो इथं आपले जे काही 3 फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. या 3 फोटोंना इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर मित्रांनो इथून बॅक निघायचं आहे. आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट परत ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर दुसऱ्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये यायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथून बॅक निघायचं आहे. आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो शेवटी यायचं आहे. आणि शेवटी जो काही आपला शेवटचा फोटो आहे त्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये यायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे. आता मित्रांनो इथं आपला पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेला आहे. आता याला डाउनलोड करण्यासाठी वरती कोपऱ्यात शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक्सपोर्ट नावावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला व्हिडिओ डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ हाच होता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अगदी सोप्या मराठी भाषेत एडिटिंग शिकत राहा. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.